हां, आपला जे 2-3 दिवसापासून विषय चालू आहे कलर ट्रेडिंगचा, हे तर हे सिस्टम त्यांचं सगळं कशा पद्धतीनं काम करते हे समजवण्यासाठी मी अख्खं त्यांचं जे पूर्ण सिस्टम आहे तसं स्वतः डिझाइन केलेलं आहे. याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं तो कलर येतो, काय येतो, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जे बघताय की जे इन्फ्लुएन्सर 5 सेकंदामध्ये एवढे कमवले, तेवढे कमवले तुम्हाला सांगताय. सगळ्यात पहिले तर कंपनीनं त्यांना एक डेमो अकाउंट दिलेलं असते. त्याच्यामध्ये त्या युजरला ते कंपनीवाले लागेल ती अमाऊंट त्यांच्या वॉलेटमध्ये शो करू शकतात, तिथून अपडेट करू शकतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले ते स्वतः जे बेट करतायत त्याच्यावरती, त्या सगळ्या फेक बेट आहे त्याच्यातून ते विड्रॉल वगैरे काय दाखवायचे ते ते सिस्टीममधून पूर्ण ते दाखवू शकतात. तर ते सगळ्यांना काय करायलेत, मूर्ख बनवायला लागलेत. आणि आता राहिला विषय की हा जो रिझल्ट आहे ह्याचा तो कशा पद्धतीने येतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे ह्याच्यावरती सिस्टमवरती टोटल मी 3 युजर बनवलेले आहेत. हे 1, 2 आणि 3. आता ह्या प्रत्येक युजरमध्ये 500-500 आपण ॲड केलेले आहेत बॅलन्स ह्या तिघांचं पण. आता मी या तिन्ही डिव्हायसेसवरून काय करणार आहे, 3 युजरवरतून बेट लावणार आहे. एकाला एकाला ग्रीनवरती लावेल, एकाला रेडवरती लावेल आणि असं रँडम तिन्हीवरती पण मी करणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला कळेल की मग आता या 3 जणांपैकी ॲक्च्युअलमध्ये विन कोण आहे. तर या ठिकाणी आता इथं तुम्ही बघू शकता त्यांची पिरियड आय डी इथं दिसत असते की म्हणजे आता जो नंतरची येणार आहे तीही येणार आहे. तर सगळ्यात पहिले मी इथे काय करतोय, इथे बेट लावतो मी 100 रुपयाची. ओके. ग्रीनवरती. याच्यात ग्रीनवरती मी काय केलं आहे, सॉरी एक मिनटं. ठीक आहे. तर ग्रीनवरती लावली मी 100ची. आता या ठिकाणी मी काय करतोय, 200ची लावतोय रेडवरती. आणि वॉलेटवरती मी काय करतो, 100ची लावतोय. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण बघा सगळीकडे इकडे 100 कमी झाले, इकडे पण 200 कमी झाले आणि इकडे 100 कमी झाले. इथे 100 लावले, इथे 200 लावले तर आणि इथे 100 लावले. ओके. आता इथे बॅक एंडला त्यांच्या सिस्टममध्ये त्यांना दिसतं की कोणत्या नंबरवरती, कोणत्या कलरवरती काय झालेलं आहे, म्हणजे किती सगळ्यात कमी बेट आता जिथं लावलेले आहेत. आता ओव्हरऑल कंपनीकडे सध्याला याच्यातले 200, याच्यातले 100 आणि याच्यातले 100, टोटल 400 रुपये अमाऊंट बेटिंगसाठी आलेली आहे. आता त्यांना वापस ते पैसे डबल, ऑलमोस्ट म्हणजे डबल एक 98% काहीतरी द्यायला लागतात. आता इथे हे काउंटडाऊन कमी झाला. आता याच्यामध्ये इथे मला क्लिअरली विजिबल होतं आहे की कोणती अमाऊंट आहे. आता इथे मी काय करणार आहे, ही 735 जर मी रिझल्ट केला तर एवढे कंपनीला द्यायला लागणार. सगळ्यात कमी वाली अमाऊंट जी आहे 196. 196मध्ये काय आहे, ग्रीन कलर आहे 3 नंबरला. तर मी काय करणार इथं 196 करणार. ओके. आता 196मध्ये ग्रीन कलर येणार आहे. याचा अर्थ हा युजर आता विन होईल. तुम्हाला दिसेल त्याचं 500 बॅलन्स होतं सुरुवातीचं. आता बघा इथे रिझल्ट आलाय ग्रीन. मी अपडेट करतोय. ते बघा 596 झालेलं आहे. तर याच्यातून तुम्हाला काय समजलं की सगळ्यात कमी बेट ज्याच्यावरती होणार तो युजर ते इथून पब्लिश करतात. आता राहिला प्रश्न कशाचा, की ते जे इन्फ्लुएन्सरचा म्हणजे त्यांना बघा, त्यांना त्यांच्याकडं कंपनीकडून अशा पद्धतीनं पैसे भेटत आहेत रेफरचे. आता याच्यामध्ये काय झालं, ह्याला किती आलेत, फक्त 96 रुपये वाढून आलेत. याचे किती गेलेत, 200 गेलेत. याचे किती गेलेत, 100 गेलेत. म्हणजे टोटल 300 रुपये या दोघांचे गेलेत. पण ह्याला किती वाढून आलेत, फक्त 96. म्हणजे कंपनीला टोटल फायदा कितीचा झाला आहे, 200चा. आता त्या 200 रुपयाच्या फायद्यामध्ये ते जे इन्फ्लुएन्सर इंस्टावरती सगळी घाण करायले त्यांना ते काय द्यायचं ते दोघांचं ते समजून घेतात. आता इकडे बघा ह्यांचं जे पूर्ण पॅनल असतं या ठिकाणी, इथे ते सगळं करू शकतात मॅनेज. युजरचं मॅनेजमेंट, किती युजर आहेत, काय आहेत, त्यांच्या वॉलेटला बॅलन्स ॲड किती करायचे, अपडेट किती करायचे, सगळ्या गोष्टी. तर रिवॉर्ड मॅनेजमेंट, पुन्हा नंतर त्यांची गेम हिस्ट्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बॅकएंडनं ते मॅनेज करू शकतात. जसं की हे विड्रॉल रिक्वेस्ट आहे. ठीक आहे. आता याच्यात त्यांना तिकडून दाखवतात ते तुम्हाला की तुम्हाला विड्रॉलचा प्रूफ दाखवतो, हे करतो, ते इथून ते मॅनेज करू शकतात. इथं लागल तेवढ्याचं विड्रॉल आपण इथून ते दाखवू शकतात. म्हणजे बँकेत कधीच येणार नाही. आणि ते काय नाही शेवटी इकडे बघा आता याच्यानंतर याच्यात काय होणार आहे, आता याच्याकडे राहिलेत 400 रुपये, याच्याकडे राहिलेत 300, याच्याकडे राहिलेत 596. हा युजर सध्या प्रॉफिटमध्ये. पण तुम्ही जसं जसं बघता ना ह्यांचं जसं जसं बॅलन्स कमी होत राहणार, जसं जसं बॅलन्स कमी होत राहणार ना, हा होईल, हा साफ होणार. हे काय होणार, हा शून्यवरती आला, हे गेले. ठीक आहे. हा बाजूला झाला. आता हे दोघंच आहेत, याच्याकडे 300 आहेत, याच्याकडे 400 आहेत. तर याच्यामध्ये कमी बेट जो लावणार तो विन करणार आणि ह्याचं कमी होणार. मग एका काळानंतर काय होईल, हा पूर्ण साफ होईल, हा पण निघून जाईल. मग हा एकटा उरला ज्याच्याकडे 300 आहेत. तर ह्याच्या कॉम्पिटिशनला आता सिस्टममध्ये दुसरं कोणीच नाही. मग हा जो पूर्ण अमाऊंट लावणार तो पूर्ण अमाऊंट काय होणार आहे, लूज होणार आहे. ती कशी मी तुम्हाला दाखवतो. आता समज आपल्याकडे एकच युजर आहे. आता हे 2 जण तर बेट लावत नाही. सिस्टममध्ये आपल्याला अगोदर इथे विनिंग मॅनेजमेंटमध्ये काय करत होतं, आपल्याला दाखवत होतं की किती युजरनं इथं नंबर ऑफ युजरनं बेटिंग केलेलं आहे. आता ह्याचे मी 300ला 300 लावतो. ठीक आहे.
याचे 300ला 300 लावतोय ग्रीनवरती. आता तुम्ही बघा की हा येणारच नाही, इथे मी याला आणणारच नाही. आता तुम्ही बघा, आता हे ऑटो मोडवरती कसं काम करते, आता मी काहीच करत नाही, आता मॅन्युअल दिले सोडून आपण. आता हे म्हणजे आपण तिथं तो सिस्टमच्या बॅकएंडला कोणी माणूस नसला तरी पण हे काम करतंय. आता हे मॅन्युअल रिझल्टवरती नाही, हे ऑटोवरती आहे. पण ह्यानं काय केलेलं आहे, आता ग्रीनवरती बेट लावलेले पूर्ण, पण हा विन नाही होणार, हा पूर्ण साफ होणार. याला त्याच्यातला 1 रुपया पण भेटणार नाही. दहा सेकंदामध्ये कळल. कलर रेड येईल इथं, रेड. अपडेट करतोय मी. हे बघा आला, झाला हा पण साफ. अशा पद्धतीनं शेवटीला सगळे लोक साफ होणार आहेत. आणि हे इंस्टावरती जे 5 सेकंदामध्ये एवढे कमवायलो, 10 सेकंदात एवढे कमवायलो, आणि हे जे पूर्ण सिस्टम ओन करणार आहेत ते लोक शेवटी फायद्यात राहणार आहेत. बाकी सगळे जे गोरगरीब लोक आहेत, साधे भोळे लहान लेकरं 10वी 12वीचे, सगळ्यांचा पैसा हे लोक आणि ते इंस्टावरचे फ्रॉड लोक लुटून खाणार आहेत. तर ह्या व्हिडिओला होईन तेवढं शेअर करा, लोकांना अवेअर करा या गोष्टीपासून, आणि सगळ्यांना वाचा. प्रत्येकाचा कष्टाचा मेहनतीचा पैसा आहे, असे कोणी लोक येऊन लुटून नाही गेले पाहिजे. खास करून त्या लोकांना DM मध्ये जाऊन पर्सनली शिव्या घाला जे मराठी माणसाला पुढे नेणार नावाच्या गोष्टी करतात, जय शिवराय बोलतात आणि असे फसवेगिरीचे कामं करतात. अशा लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. आणि खरंच ही गोष्टीचं गांभीर्य समजा तुम्ही, कारण लहान लेकराचं भविष्याचा प्रश्न आहे. सट्टेबाजीच्या नादाला तेव्हा तुम्ही लावणार तर हे खूप वाईट आहे. आता हे सिस्टम काय याच्याबद्दल तर तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. जर नाही कळलंय वापस तर तुम्ही वापस एकदा व्हिडिओ बघू शकतात. आता इकडे बघा, हे 3 जण आहेत ना, आता याच्यापैकी कोणीच इथे बेट लावलेली नाही, तर हे मॅन्युअली अपडेट होत राहणार. इथे पूर्ण दिसणार की किती युजर आहेत. समज 100 युजर आहेत, 100 युजरची मिळून अमाऊंट इतकी आहे. 200 युजर आहेत, ह्या बेटवरती 200 युजर आहेत, त्यांची मिळून अमाऊंट इतकी आहे. तर म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात कमी अमाऊंट जी असेल ना ती रिव्हील होणार. पण एका काळानंतर सगळे लोक साफ होणार. पैसे कोणाला भेटणार? यांना. आणि ते जे फेक इन्स्टावरचे इन्फ्लुएन्सर आहेत, जे तुम्हाला आम्हीच दाखवत आहेत की आयफोन घेतला आहे, गाडी घेतली वगैरे वगैरे, ते सगळे लोक पैसे कमवून बसणार, बाकीचे सगळे लोक बर्बाद होणार. हे बघा, एज्युकेशनमध्ये पॉवर आहे. ह्याला ट्रेडिंग बोलत नाहीत, ह्याला पूर्ण गॅम्बलिंग बोलतात, सट्टेबाजी आहे. ट्रेडिंगचं नाव खराब करू नका. आम्हाला 5-6 वर्ष घासल्यानंतर आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. इथं कुठं आता पैसे काढायला आम्ही शिकलो. हे 5 सेकंदात आणि 10 सेकंदात पैसे बनत नसतात. हुशार व्हा, समजून घ्या गोष्टी. एज्युकेशनमध्ये पॉवर आहे. प्रॉपर ट्रेडिंग शिका. स्टॉक मार्केट आहे, फॉरेक्स आहे, क्रिप्टो आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. पण तिथे 5 सेकंदात पैसा नाही बनत. तिथे 1 वर्ष 2 वर्ष तुम्हाला द्यायला लागेल. आणि अशा भानगडीत पडतान तर आहे ते सगळं गमावून बसतात.